नमस्कार. ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रायव्हेट BMS कॉलेजेसचा कट ऑफ काय जाऊ शकतो, किती ऑल इंडिया रँकपर्यंत प्रायव्हेट BMS कॉलेज म्हणजे सेमी गव्हर्नमेंट BMS कॉलेज महाराष्ट्रामध्ये भेटू शकतात आणि किती नीट स्कोअरवर त्या ठिकाणी सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट BMS कॉलेज महाराष्ट्रामध्ये 85% स्टेट कोटामधून विद्यार्थ्यांना भेटू शकतं. ज्या स्टेट कोटामध्ये सर्व कॅटेगरी बेनिफिट त्या ठिकाणी असतात, स्कॉलरशिप त्या ठिकाणी भेटत असते, ही माहिती बघायची आहे. व्हिडिओ या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच बघितला पाहिजे. तर या ठिकाणी आपण व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट कॅटेगरी ओपन कॅटेगरी. ओपन कॅटेगरीच्या ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा 5,44,000 पर्यंत असेल, अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रायव्हेट BMS कॉलेज महाराष्ट्रामध्ये स्टेट कोटामधून 100% भेटेल आणि या ऑल इंडिया रँकवर नीट 2025 मध्ये 267 एवढा त्या ठिकाणी स्कोअर आहे. ही जी काही ऑल इंडिया रँक आहे, ही रँक आपण नीट 2024 मध्ये शेवटचा विद्यार्थी जो लागलेला आहे, सिलेक्ट झालेला आहे BMS या कोर्ससाठी, त्याचा ऑल इंडिया रँक आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि या स्कोअरवर 2025 मध्ये 267 एवढा स्कोअर आहे. त्याच्यानंतर EWS कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी रिझर्व्ह सीट त्या ठिकाणी नसतात प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये, परंतु सर्व कॅटेगरी बेनिफिट या ठिकाणी EWS कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना भेटतो. त्याच्यानंतर OBC कॅटेगरी. OBC कॅटेगरीच्या ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा 5,44,000 पर्यंत असेल आणि मार्क्स 267 पर्यंत असेल, त्या विद्यार्थ्याचं प्रायव्हेट BMS कॉलेजचं 2025 मध्ये स्वप्न पूर्ण होईल. त्याच्यानंतर ACBC कॅटेगरी. ACBC कॅटेगरीच्या ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा 5,84,000 पर्यंत असेल आणि ज्या विद्यार्थ्याचे जे मार्क्स आहेत ACBC कॅटेगरीचे आहेत 255 पेक्षा जास्त असेल, अशा विद्यार्थ्याला त्या ठिकाणी कॉलेज भेटणार आहे. या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपले जे काही पेड काउन्सिलिंग आहे त्याचे रजिस्ट्रेशन सुरू आहे. ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी 5,000 एवढी फीस ठेवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना आमचा पेड काउन्सिलिंगचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करायचा असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी 1,000 एवढी फीस आहे. परंतु आजच्या दिवसासाठी ही फीस 749 फक्त एवढी करण्यात आलेली आहे. या ग्रुपवर, पेड काउन्सिलिंगच्या ग्रुपवर MBBS पासून BPTS पर्यंत सर्व कोर्सेसचे त्या ठिकाणी प्रेफरन्स फॉर्मचे PDF, कॉलेजची रँकिंग, त्याचबरोबर कॉलेजचं फी स्ट्रक्चर आणि कॉलेजची रँकिंग, ही सर्व माहिती या ग्रुपवर टाकण्यात येते. त्याचप्रमाणे नेक्स्ट राऊंडसाठी कोण एलिजिबल आहे, कोण पात्र आहे, येणाऱ्या राऊंडसाठी कोण त्या ठिकाणी जाऊ शकतं, कोण पात्र आहे, त्याचप्रमाणे येणारे म्हणजेच फर्स्ट राऊंडला कॉलेज भेटलं तर तिसऱ्या राऊंडला जाता येतं का, किंवा मग स्ट्रे वॅकन्सी राऊंडला जाता येतं का, म्हणजे जे काही राऊंडचे एलिजिबिलिटी रूल्स आहे, हे सर्व रूल्स, त्याचप्रमाणे कोणते विद्यार्थी कोणत्या कोर्ससाठी काठावर आहेत, ही माहिती आणि सर्व जवळपास माहिती आपण या ग्रुपवर टाकत असतो. आणि हा जो काही पेड ग्रुप आहे, हा ज्या विद्यार्थ्यांनी आमच्याकडे पेड काउन्सिलिंग जॉईन केलेले आहे तोच हा ग्रुप त्या ठिकाणी आहे. ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे पेड ग्रुप जॉईन करायचा असेल त्यांच्यासाठी 749 एवढी फीस ठेवण्यात आलेली आहे फक्त आजच्या दिवसासाठी. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आपण या ठिकाणी बघणार आहोत, फिजे कॅटेगरी. फिजे कॅटेगरीच्या ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा 5,31,000 पर्यंत असेल आणि मार्क्स असेल 271, त्या विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी BMSचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा डाऊट आहे की फिजे कॅटेगरीचा कट ऑफ हा ओपन कॅटेगरीपेक्षा जास्त का. ओके, तर फिजे कॅटेगरीचे आणि सर्वच जे काही रिझर्व्ह कॅटेगरी आहेत, हे सर्व रिझर्व्ह कॅटेगरीचे विद्यार्थी त्या ठिकाणी ओपनचं सीट घेऊ शकतात आणि ओपनचं सीट या विद्यार्थ्यांना भेटल्यानंतर सर्व कॅटेगरी बेनिफिट त्या ठिकाणी त्यांना भेटत असते. आणि फिजे कॅटेगरीचे जे काही मुलं आहेत त्या ठिकाणी खूपच कमी असतात आणि रिझर्वेशनसुद्धा खूप कमी आहे आणि त्यामुळं होऊ शकतं असं की म्हणजे की ज्या फिजे कॅटेगरीचे जे काही विद्यार्थी आहे, समजा एक विद्यार्थी समजा 280 मार्क्सवर असेल, तर नेक्स्ट विद्यार्थी हा 276 मार्कवर असू शकतो, 274 मार्कवर असू शकतो, असं सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतं. त्याचप्रमाणे म्हणजेच फिजे कॅटेगरीचे जे विद्यार्थी त्या ठिकाणी कमी प्रमाणात असल्यामुळं हे विद्यार्थ्यांच्या स्कोअरमधील डिफरन्स हा त्या ठिकाणी जास्त असतो. 3 ते 4 मार्क्सचा सुद्धा 2 विद्यार्थ्यांमध्ये त्या ठिकाणी डिफरन्स असू शकतो फिजे कॅटेगरीच्या. हे एक त्यामागचं रिझन आहे. त्याचबरोबर फिजे कॅटेगरीचे मुलं आणि सर्वच
रिझर्व्ह कॅटेगरीचे मुलं ओपनचं सीट त्या ठिकाणी घेऊ शकतात, त्यामुळं असं या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे NTP कॅटेगरी. NTP कॅटेगरीच्या ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा 5,45,000 पर्यंत असेल आणि मार्क्स असेल 267, अशा विद्यार्थ्याचं सुद्धा प्रायव्हेट BMS कॉलेजचं स्वप्न पूर्ण होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे NTC कॅटेगरी. ज्या NTC कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा 5,44,000 पर्यंत असेल आणि मार्क्स असेल 267, अशा विद्यार्थ्याला सुद्धा त्या ठिकाणी प्रायव्हेट BMS कॉलेज शेवटपर्यंत भेटू शकतं. NTT कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचा जर रँक हा 5,33,000 पर्यंत असेल आणि मार्क्स असेल 270, तर त्याही विद्यार्थ्याचा त्या ठिकाणी प्रायव्हेट BMS कॉलेजला नंबर लागू शकतो. त्याच्यानंतर SC कॅटेगरी. SC कॅटेगरीच्या ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा 5,41,000 पर्यंत असेल आणि मार्क्स असेल 268, अशा विद्यार्थ्याचा सुद्धा नंबर त्या ठिकाणी प्रायव्हेट BMS कॉलेजला महाराष्ट्रामध्ये 85% स्टेट कोट्यामधून लागू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे ST कॅटेगरी, ज्याचा ऑल इंडिया रँक हा 7,35,000 पर्यंत असेल आणि नीटमध्ये मार्क्स हे 215 पर्यंत असेल, अशा विद्यार्थ्याला सुद्धा त्या ठिकाणी कॉलेज भेटू शकतं. तर हा जो काही कट ऑफ आहे हा त्या ठिकाणी आपण मागच्या वर्षीची ऑल इंडिया रँक बघितलेली आहे आणि त्या रँकवर किती मार्क्स 2025 मध्ये विद्यार्थ्यांना पडलेले आहे हे आपण बघितलेलं आहे. तर BMS कॉलेजचा जो काही कट ऑफ आहे हा त्या ठिकाणी MBBS कॉलेजच्या कट ऑफचं जे काही प्रिडिक्शन आहे त्याप्रमाणे BMS कॉलेजच्या कट ऑफचं प्रिडिक्शन आपण त्या ठिकाणी करू शकत नाही. MBBS कॉलेजचं जर आम्ही प्रिडिक्शन केलं तर यामध्ये हार्डली 1 मार्कचा फरक येऊ शकतो, 1 मार्कने कट ऑफ कमी किंवा जास्त येऊ शकतो. परंतु BMS कॉलेजचं तसं नाही आहे, कारण ज्या विद्यार्थ्यांना BMS कॉलेज भेटू शकतं असे विद्यार्थी त्या ठिकाणी रिपीटला जाऊ शकतात. त्याच्यानंतर असे विद्यार्थी ज्यांना होमिओपॅथीमध्ये आवड आहे असे विद्यार्थी त्या ठिकाणी BHMS सुद्धा घेऊ शकतात किंवा रिपीटला जाऊ शकतात किंवा मग अदर कोर्सेस आहे BPTS सारखे किंवा व्हेटरनरी या कोर्सेसला सुद्धा जाऊ शकतात. त्यामुळं BMSचा जो काही कट ऑफ आहे हा त्या ठिकाणी आमच्या प्रिडिक्शन जे असतं त्या प्रिडिक्शनच्या नुसार जर आपण बघितलं तर यामध्ये 4 ते 5 मार्काचा फरक त्या ठिकाणी येऊ शकतो. हा जो काही कट ऑफ आहे एक्सपेक्टेड आम्ही सांगितलेला या कट ऑफपेक्षा त्या ठिकाणी हा कट ऑफ 4 ते 5 मार्कानं जास्त किंवा कमी सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकतो. आणि महाराष्ट्रामध्ये 2024 मध्ये त्या ठिकाणी 1,46,000 एवढे विद्यार्थी त्या ठिकाणी क्वालिफाय झालेले होते नीट. मात्र 2025 मध्ये हा आकडा जवळपास 20 ते 21,000 कमी होऊन 1,25,000 एवढे महाराष्ट्रामधील विद्यार्थी त्या ठिकाणी नीट क्वालिफाय आहे, नीट परीक्षेमध्ये पास आहे. 20 ते 21,000 विद्यार्थी कमी आहे. त्यामुळे याचा सुद्धा फरक कटाफोर त्या ठिकाणी 100% होणार आहे आणि यामुळं सुद्धा त्या ठिकाणी कमी त्या ठिकाणी विद्यार्थी नीट क्वालिफाय झाल्यामुळं महाराष्ट्रामधील 2 ते 3 मार्कानं कट ऑफ कमी होण्यास त्या ठिकाणी मदत होणार आहे BMS कोर्ससाठीचा. आणि MBBS कोर्ससाठी हा कट ऑफ 1 मार्कनं कमी होऊ शकतो, फक्त या कारणामुळे की 20,000 जे काही विद्यार्थी आहेत ते त्या ठिकाणी नीट क्वालिफाय कमी झालेले आहे मागच्या वर्षीपेक्षा. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये काही नव्यानं BMS कॉलेज येऊ घातलेले आहे, जे की आपल्याला ग्रुपवर पेड काउन्सिलिंगच्या ग्रुपवर सांगण्यातच येणार आहे. त्याप्रमाणे जेव्हा त्यांना युनिव्हर्सिटीकडून परमिशन भेटेल नाशिकच्या त्यावेळेस सुद्धा आपण ग्रुपवर टाकत असतो आणि राऊंड चालू होण्याअगोदर कोणतं कॉलेज येऊ शकते याचं प्रिडिक्शन आपण या ग्रुपवर मागच्या काही वर्षापासून त्या ठिकाणी टाकत असतो. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना ग्रुप जॉईन करायचा असेल किंवा काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल ते त्या ठिकाणी करू शकतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्या ठिकाणी या व्हिडिओचा त्या ठिकाणी फायदा होईल. ॲडमिशन प्रोसेस त्या ठिकाणी त्यांना इझी जाईल, सोपी जाईल. त्याचप्रमाणे आपला जो काही फ्री व्हॉट्सॲप ग्रुप आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ज्याही विद्यार्थ्यांना आमचा ग्रुप जॉईन करायचा असेल अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समधून आमचा ग्रुप त्या ठिकाणी जॉईन करू शकता. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.